नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीचं ऑक्टोबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत? कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत? तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे, की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं ऑक्टोबर 2023 करताचा राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृश्चिक राशीबद्दल. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीबद्दल आपण जे भविष्य पाहणार आहोत त्या संदर्भात तुमचं मानसिक आणि आरोग्य संदर्भातला विचार करू. जसं की तुमच्या राशीचा स्वामी आणि तुमचा जो षष्ठेश आहे मंगळ, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 4 तारखेनंतर हा तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे बुध, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय 2 तारखेनंतर तुमच्या लाभात भ्रमण करेल आणि 19 तारखेनंतर तो तुमच्या व्ययात भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो षष्ठेश आहे तो सुद्धा 19 तारखेनंतर तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. रवी हा सुद्धा साधारण 18 तारखेनंतर तुमच्या व्ययात भ्रमण करणार आहे आणि व्ययामध्ये आधीपासून एक केतू सुद्धा आहे. तर साधारणतः सांगायचं झालं तर हा जो महिना आहे, हा महिना म्हणावा तेवढा सोपा तुमच्यासाठी नसेल. ताप म्हणजे मनस्ताप किंवा स्ट्रेस, टेन्शन, मनाप्रमाणे गोष्टी न होणं, या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात होणार आहेत. कारण तुमच्या व्ययस्थानामध्ये रवी केतू, मंगळ केतू अशा सुद्धा युत्या होणार आहेत. लक्षात घ्या आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी रास आहे, हे स्वतःचे जे विचार असतात, हे विचार दुसऱ्याशी शेअर करत नाही किंवा दुसऱ्यांकडून समजा तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन असतील, तर ते तुम्ही परस्पर घेता. कोणाला विचारावं, कोणाला सांगावं किंवा कोणाकडून काही माहिती घ्यावी, हा प्रकार तुम्ही सहसा करत नाही. अर्थात यामागे तुमची स्वतःची विचारशैली आहे किंवा विचार करण्याची पद्धत आहे. परंतु या वेळेला म्हणजे या महिन्यामध्ये अशा प्रकारचे तुमचे विचार किंवा निर्णय हे चुकीचे ठरण्याची शक्यता आहे. ते तुमच्या अंगलटी येतील. कारण ग्रहणाचा जो प्रभाव आहे, हा प्रभाव तुमच्या 6व्या आणि मेय स्थानामध्ये जास्त प्रमाणात जाणवेल आणि या दरम्यान घेतलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता जास्त आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारच्या गोष्टी किंवा अशा प्रकारचे निर्णय घेताना थोडासा विचार करा. कारण त्याचे जे परिणाम आहेत, हे परिणाम तुम्हाला दीर्घ काळासाठी भोगावे लागू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं, तर साधारणतः मानसिकतेच्या संदर्भात आता जसं सांगितलं, की मानसिक परिणाम थोडेसे वेगळे असेल, स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त असेल, त्यामुळे थोडंसं डोकेदुखी होणं किंवा अशा प्रकारचे मनस्ताप वगैरे होणं, हा प्रकार किंवा चिडचिडेपणा होणं, हा प्रकार तुमचा जास्त जाणवेल. या महिन्याच्या 20 तारखेनंतर हे प्रकार जास्तच जाणवतील. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत, तुमचं आर्थिक स्थैर्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. लक्षात घ्या, इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. आता जे सांगितलं त्यामध्ये गुरु जो की तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतोय, त्याची दृष्टी तुमच्या व्यय सणात असणार आहे. तर त्यामुळे ज्या गोष्टी आहेत, ज्या स्ट्रेस टेन्शन तुमच्यामध्ये येईल, त्याचा फार म्हणजे जाणवेल तुम्हाला की गोष्टी खूप टोकाच्या आहेत, परंतु खूप मोठा असा परिणाम होणार म्हणजे टोक त्याचा गाठला जाणार नाही. असं जरी असलं तरी स्वतः तुम्ही थोडंसं या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण विचार करणार आहोत आर्थिक स्थैर्याबद्दल. आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचे 2, 5, 8, 11 या स्थानाचे जे अधिपती मुख्य जे तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल काम करतात, ते आहेत बुध, गुरु. तर साधारण गुरु संदर्भातला विचार करायचा झाला, तर गुरु हा तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. तो वक्री आहे आणि अष्टमेशाबद्दल किंवा अष्टमेश आणि लाभेशाबद्दल म्हणजे बुधाबद्दल सांगायचं झालं, तर हा तुमच्या दशम, लाभ आणि व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारण लाभामध्ये बुधाचं जे भ्रमण आहे, हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचे तुम्हाला पैसे मिळतील. मित्रपरिवाराकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची साथ संगत मिळू शकेल. काही चांगले सल्ले मिळू शकतील. मात्र एवढं जरी असलं, तरी आर्थिक संबत्ता किंवा आर्थिक जो भाग आहे, हा खूप चांगला राहील असं मात्र नाही. तुमचे जे एक महिन्याचं आपलं शेड्यूल असतं, त्या शेड्यूलप्रमाणे खर्च करणं किंवा पैसे वाचवणं किंवा इन्व्हेस्ट करणं, हा प्रकार थोडासा कठीण होऊन बसेल आणि त्या संदर्भामध्ये थोडंसं रस्सी खेचण्यासारखे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर मोठे ट्रेड करू नका. तुमचे अंदाज चुकतील. लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. तर आर्थिक स्तरावरती सुद्धा गोष्टी मनाप्रमाणे होणार नाही. जर तुम्ही कुठे लोन घेतलेलं असेल आणि त्याचं कर्ज समजा त्याचे जे हप्ते आहेत, हे जर तुम्ही फेडू शकत नसाल किंवा त्याच्यामध्ये डिफॉल्ट झालेले असतील, तर त्या संदर्भातले काही प्रकरणं तुमच्या अंगलट येऊ शकतील. लक्षात घ्या, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे या ज्या गोष्टी आहेत, तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, की तुम्ही तुमच्या समोर जे आलेले
ज्या गोष्टी किंवा जी संकटे किंवा जे स्ट्रेस टेन्शन असतील, ते कोणाबरोबर तरी शेअर करत चला, की ज्याच्यावर तुमचा भरपूर विश्वास आहे. त्याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकेल. स्वतंत्रपणे केलेल्या गोष्टी तुमच्यासाठी सफलपूर्वक ह्या महिन्यात राहतील असं अजिबात नाही. तर काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि इथे असणारा जो मंगळ आहे, हा मंगळ बऱ्याच कालावधीमध्ये म्हणजे जवळ-जवळ सव्वा ते दीड महिने तुमच्या व्यसनात भ्रमण करेल. तर काळजी घ्या, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तर तुमच्या चतुर्थ स्थानात जो शनी आहे, हा शनी वक्री अवस्थेत राहणार. तर तुमच्या घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्यांचे जे त्रास आहेत, ते थोडेसे वाढले जाण्याची शक्यता आहे. असा अनुभव तुम्ही साधारण गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये सुद्धा घेतलेला असेल. तर थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण विचार करणार आहोत तुमच्या लव्ह लाईफबद्दल म्हणजे प्रेमाबद्दल नेमक्या गोष्टी कशा असतील साधारणतः. तुमचा जो पंचमेश आहे गुरु हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. तर चहाच्या कपातली जशी वादळं आपण म्हणतो, तशी वादळं थोडीफार राहतील. जर आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, वृश्चिक राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी मात्र स्वतःकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील, ते जास्त असतील लक्षात घ्या. कधी-कधी छोटासा त्रास सुद्धा फार मोठा होऊ शकेल. काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. जो विद्यार्थी वर्ग आहे त्याने सुद्धा फक्त आणि फक्त नशिबावरती अवलंबून राहू नका. त्याचमुळे ज्या व्यक्तीच्या म्हणजे वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्या संतती असतील त्या सुद्धा त्यांच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या वागतात किंवा अशा प्रकारचे काही म्हणजे संततीकडून सुद्धा काही ताणतणावात तुमच्या भर पडू शकेल. तर काळजी घ्या, संततीचं वागणूक असेल ते थोडंसं वेगळं झाल्यासारखं वाटेल. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक सुखाबद्दल. तर वैवाहिक सुखाबद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीसाठी सगळ्यात महत्त्वाचा वैवाहिक सुखाचा कारक ग्रह जो आहे, तो आहे शुक्र, जो की तुमचा सप्तमेश आहे आणि तुमचा वेश पण आहे, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 2 तारखेनंतर तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात गेल्या 1 महिन्यापासून किंवा एखाद महिन्यापासून तुमच्यामध्ये तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये जे नातेसंबंध आहेत, ते बऱ्याच प्रमाणात उत्तम चाललेले आहेत. तुमच्या दोघांमध्ये जी हार्मनी आहे, ती खूप चांगल्या प्रकारची चाललेली आहे. तर गेल्या काही महिन्यामध्ये जे ताणले गेलेल्या गोष्टी आहेत, त्या बऱ्याच प्रमाणात सुरळीत झालेल्या आहेत. तर हा प्रकार या महिन्यात खूप चांगला राहील. म्हणजे तुमच्या आणि वैवाहिक जोडीदारामध्ये नातेसंबंध आहेत, ते अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्यामध्ये काही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन दिसून येणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात. तुमचा जो कर्मेश आहे रवी, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 18 तारखेनंतर तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथे रवी केतूची सुद्धा युती होणार आहे आणि ग्रहण योग सुद्धा आहे. या सर्वांचा विचार करायचा झाला तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असतील किंवा मोठे घेऊ नका. तुम्हाला असं वाटू शकेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं तर आपल्या इथे अन्याय होतोय वगैरे, वगैरे किंवा अशी काही प्रलोभनं तुमच्या समोर येऊ शकतील की असलेल्या जे कार्यक्षेत्र आहे ते बदलावं, दुसरीकडे जावं, तिथे जास्त फायदा आहे, असा प्रकारचे निर्णय घेऊ नका. तुमचे निर्णय तुमच्या अंदाज साफ सुटतील आणि नंतर गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट लक्षात घ्या. तर मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये कर्ज जर का तुम्ही घेऊच नका पहिली गोष्ट. जर का तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि त्या संदर्भातल्या काही गोष्टी होत नसतील, तर काळजी घ्या. गोष्टी थोड्याशा टोकाच्या तुमच्यासाठी होऊ शकतील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये एक वैवाहिक सुख याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत, या तुमच्यासाठी तेवढ्या शुभफलदायी नाही आहेत. गोष्टी थोड्याशा टोकाच्या होऊ शकतात. काळजी घ्या. आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. ग्रहयोगाबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 2 तारखेला बुध आणि नेप्च्यूनचा प्रतियोग होणार आहे. नेप्च्यून जो की तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करतोय आणि बुध जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा प्रतियोग होणार आहे. जे तुमचे मित्रपरिवार असतील, की ज्या तुमच्यापेक्षा वयाने थोडे लहान असेल, त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे, मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता आहे. तर काळजी घ्या. लाभाच्या संदर्भात काही अपेक्षा करत असाल, तर ते लाभ लगेचच्या लगेच मिळणं कठीण आहे. वेळेवरती मिळणार नाही. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला शनी आणि शुक्राचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतो आणि जो शनी वक्री तुमच्या चतुर्थात आहे, दोघांचा प्रतियोग होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे महिला कर्मचारी असेल, त्यांच्यासोबत थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला शनी आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. कागदपत्री व्यवहार तुम्ही या दरम्यान करू शकता. त्याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. अनपेक्षित लाभ मात्र या दरम्यान होऊ शकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला शनी आणि रवीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. हा त्रिकोण शुभफलदायी राहील. म्हणजे तुमच्या चतुर्थ असणारा शनी आणि व्ययातला जो रवी आहे, हा त्रिकोण योग करणार आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार तुम्ही या दरम्यान करू शकता, जे की तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. यामध्ये शनी आणि मंगळाचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि 23 तारखेला हा योग आहे. 13 तारखेला हा योग आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आणि मंगळ जो की तुमच्या व्ययात भ्रमण करतोय.
दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. तुमचं फिरणं वगैरे जे असेल, महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळी करू शकाल. जी कामं रखडलेली आहेत, पूर्ण होत नाहीत, दिरंगाणी होत आहेत, ती कामं तुम्ही निश्चित हाती घ्या. या दरम्यान पूर्ण होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला गुरु आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. गुरु जो काही तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या 2व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. हा जो प्रतियोग आहे, हा अशुभ फलदायी असणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान अडकले जातील. त्याच्यामध्ये काही अशा प्रकारचा खोडा निर्माण होईल, ज्याच्यामध्ये तुमचं स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात दिसून येईल. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान करू नका. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणी जे सहकर्मी असतील, त्यांच्यावर सुद्धा छोट्या-मोठ्या गोष्टींनी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस या दरम्यान करू नका. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला मंगळ आणि बुधाची युती होणार आहे तुमच्या व्ययस्थानात. ही अतिशय अशुभ फलदायी अशा प्रकारची युती आहे. आरोग्याच्या संदर्भात स्ट्रेस, टेन्शन, मानसिक तणावाखाली तुम्ही जाऊ शकाल. हाती घेतलेली कामं पूर्ण होणार नाहीत. तुम्हाला आरोग्याचे त्रास निर्माण होतील. त्याचप्रमाणे तुमच्या वैवाहिक क्षेत्राच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायला गरजेचं आहे. इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग निर्माण होतील. तर या दरम्यान थोडंसं काळजी घेणं महत्त्वाचं राहील. कारण याच दरम्यान जो ग्रहणाचा इफेक्ट आहे, की जे 28 तारखेला आहे, त्याचा सुद्धा इफेक्ट होणार आहे. तर तो जो संदर्भ तो जास्त प्रमाणात ॲग्रीव्हेट होईल आणि मानसिक तणावाखाली तुम्ही जास्त प्रमाणात जाऊ शकाल. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 31 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणचे ज्या स्त्री वर्ग असेल, त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारचे काही अनुभव वगैरे येऊ शकतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही जॉबलेस असाल, तर जॉब वगैरे मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तर मोठ्या प्रमाणात मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगायचं झालं, या संपूर्ण महिन्यामध्ये नाकासमोर चालणं खूप गरजेचं राहील. तुमच्या समोर येणारी जी दुःख असतील किंवा तुमच्या समोर येणारे जे काही त्रास, कॉम्प्लिकेशन त्याच्यावर दुसऱ्याबरोबर जर का तुम्ही कम्युनिकेट केलं, तर गोष्टी तुमच्यासाठी फेव्हरेबल होऊ शकतील. या महिन्याची जी पौर्णिमा अमावास्या आहे, ती 14 तारखेला आहे आणि जी पौर्णिमा आहे, ती 28 तारखेला आहे. अर्थात 28 तारखेला ग्रहण योग सुद्धा आहे. तर या संदर्भातले या संदर्भातला स्वतंत्र असा व्हिडिओ आपण प्रत्येक राशीचे अपलोड करू, की ज्यामध्ये ग्रहणाचे जे परिणाम असतील, हे नेमके तुमच्या आयुष्याच्या कुठल्या क्षेत्रावरती परिणाम करतील, या संदर्भामध्ये जास्त खुलासेवर सांगण्यात येईल. तर या महिन्याचा संदर्भात सांगायचं झालं तर 14 आणि 28 तारखेला अमावस्या पौर्णिमा येत असल्या कारणामुळे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कागदोपत्री व्यवहारापासून सांभाळा. वादविवादात जाऊ नका. असे कुठलेही निर्णय घेऊ नका, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलली जाईल. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं ऑक्टोबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.